मंडळी, आजचा दिवस हा कॅलेंडरचं पान बदलण्याचा दिवस नाही. आजचा दिवस साक्ष आहे एका अशा खगोलीय आणि दैवी घटनेचा ज्याने हजारो वर्षांपूर्वी या सृष्टीचा इतिहास बदलला होता. आज सूर्याची दिशा बदलते. आज अंधाराचे साम्राज्य संपून प्रकाशाचे पर्व सुरू होते. आज आपण ज्या कथेचा मागोवा घेणार आहोत ती कथा ऐकण्यासाठी देवता सुद्धा स्वर्गात आपले सिंहासन सोडून खाली वाकून बघत आहेत. ही कथा आहे देवीचा कोप, राक्षसांचा अहंकार आणि त्यातून निर्माण झालेला मकर संक्रांतीचा विजय. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला संक्रांतीची माहिती आहे तर थांबा, कारण आज जी सत्यकथा मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. मित्रांनो, मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, तरी पण काही लोक डिसलाईक करतात. तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपल्या मनाला एकाग्र करूया, त्या आदिमायेचे स्मरण करूया आणि सुरू करूया मकर संक्रांतीची महागाथा. युगे लोटली, सत्ययुग अस्ताला जात होते आणि त्रेतायुगाची पहाट होणार होती. पृथ्वीवरील वातावरण बदलत होते. जिथे पूर्वी फक्त वेदांचे मंत्रघोष व्हायचे तिथे आता अधर्माची सावली पडू लागली होती. नियतीचा नियमच आहे, जेव्हा जेव्हा प्रकाश प्रखर होतो तेव्हा अंधार आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतो. याच संधिकालात पाताळाच्या गर्भातून एका महाभयानक शक्तीचा जन्म झाला. त्याचे नाव होते संकासूर. हा संकासूर सामान्य राक्षस नव्हता. पुराणांमध्ये त्याचे वर्णन वाचले तर आजही थरकाप उडतो. असे म्हणतात की त्याचा देह काळ्या पाषाणासारखा टणक आणि विशाल होता. त्याची उंची इतकी होती की तो उभा राहिला तर सूर्य झाकला जायचा. त्याचे डोळे म्हणजे जणू भट्टीत जळणारे दोन लाल जर्द निखारे. त्याच्या श्वासातून विषारी वाफेचे लोट बाहेर पडत होते. जेव्हा तो चालायचा तेव्हा धरणीकंप व्हावा तशी पृथ्वी हलायची. पण भक्तांनो, केवळ शक्ती असून चालत नाही, त्या शक्तीला अहंकाराची जोड मिळाली की विनाशाची सुरुवात होते. संकासुराच्या मनात एकच वेड होते, अमरत्व. त्याला मृत्यू नको होता. त्याला या तिन्ही लोकांवर, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, फक्त आणि फक्त स्वतःचे राज्य हवे होते. त्याला हवे होते की या सृष्टीत ब्रह्मदेव, विष्णू किंवा महेश यांचे नाव पुसले जावे आणि फक्त संकासुराचे नाव दुमदुमावे. या महत्वाकांक्षेनं त्याला झपाटले होते. त्यानं ठरवले की मी अशी तपश्चर्या करीन की खुद्द ब्रह्मदेवाला माझे पाय धरावे लागतील. संकासूर हिमालयाच्या एका निबिड अरण्यात गेला. त्यानं अन्न पाण्याचा त्याग केला. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो एका पायावर उभा राहिला. दिवससिंग गेले, महिने गेले, वर्ष लोटली. त्याची तपश्चर्या इतकी उग्र होती की त्याच्या शरीराभोवती वारुळे तयार झाली. वेलींनी त्याला विळखा घातला तरीही तो हलला नाही. त्याच्या तपाच्या अग्नीनं त्रिलोक तापू लागले. स्वर्गातील इंद्राचे सिंहासन डगमगू लागले. समुद्राचे पाणी उकळू लागले. अखेर सृष्टीचा समतोल बिघडत असल्याचे पाहून ब्रह्मदेव स्वतः त्याच्या समोर प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणाले, उठ वत्सा, तुझ्या तपश्चर्येनं मी प्रसन्न झालो आहे. डोळे उघड आणि वरदान माग. संकासुरानं डोळे उघडले. समोर साक्षात सृष्टीचे निर्माते पाहून त्याला आनंद झाला. त्यानं ब्रह्मदेवाला नमन केले आणि आपल्या मनातील ती सुप्त इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला, हे पितामह, जर तुम्ही प्रसन्न असाल तर मला अमर करा, मला मृत्यू नको. ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, बाळा, जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू अटळ आहे. अमरत्व देणं माझ्या हातात नाही, दुसरे काहीतरी माग. तेव्हा त्या धूर्त राक्षसानं विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, तर मग मला असे वरदान द्या की माझा मृत्यू कोणत्याही देवाच्या, दानवाच्या किंवा मानवाच्या हातानं होणार नाही. ना दिवस ना रात्री. माझा हात व्हावा जेव्हा एखादी दिव्य नारी शक्ती, जिच्या अंगात कोटी सूर्यांचे तेज असेल, ती स्वतः येऊन माझा वध करेल आणि तेही एका विशिष्ट मुहूर्तावर. त्याला वाटले, स्त्री ती काय? स्त्री म्हणजे अबला, ती माझे काय वाकडे करणार? मी तो अजरानर झालो. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. पण संकासुराला माहित नव्हते की त्याने स्वतःच्याच मृत्यूचा मार्ग लिहून ठेवला आहे. वरदान मिळताच संकासुराचा मूळ स्वभाव जागी झाला. आता त्याला कशाचेच भय उरले नव्हते. त्याने पाताळातून आपली करोडो राक्षसांची फौज बाहेर काढली आणि मग सुरू झाले
मृत्यूचे तांडव. संकासुराने सर्वप्रथम पृथ्वीवर हल्ला केला. जिथे जिथे ऋषीमुनी यज्ञ करत होते तिथे त्याने रक्ताचा सडा शिंपडला. यज्ञाचे पवित्र अग्नी त्याने विझवून टाकले. गायीगुरांना कापून टाकले. स्त्रियांची अब्रू लुटली. लहान मुलांना आगीत फेकले. गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. साधू संत आणि सामान्य माणसे त्राहिमाम त्राहिमाम करत दाही दिशांना पडू लागली. कुणीतरी वाचवा, कुणीतरी धावून या, हा एकच आक्रोश आकाशात घुमू लागला. पृथ्वी जिंकल्यावर त्याची वक्रदृष्टी स्वर्गाकडे वळाली. त्याने स्वर्गावर चढाई केली. इंद्रदेव आणि इतर देवतांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे संकासुराच्या शरीराला एकही शस्त्र स्पर्श करू शकले नाही. इंद्राचे वज्र सुद्धा त्याच्या छातीवर आदळून निष्फळ ठरले. देव पराभूत झाले. आपले प्राण वाचवण्यासाठी ते स्वर्गातून पळाले आणि हिमालयाच्या गुहेत लपून बसले. आता या विश्वाचा स्वामी फक्त एकच होता, संकासूर. धर्माचा लोप झाला होता आणि अधर्माचा काळोख दाटला होता. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा आशेचा एकच किरण उरतो, तो म्हणजे ईश्वर. हतबल झालेले देव, ऋषीमुनी आणि पृथ्वीमाता एकत्र आले. त्यांनी आदिशक्ती जगदंबेची आराधना सुरू केली. त्यांचे ते करुण स्वर आजही पुराणात कोरलेले आहेत. ते म्हणू लागले, हे माते, हे जगदंबे, हे महिषासूर मर्दिनी, तूच आमची जननी आहेस आणि तूच आमची रक्षणकर्ती आहेस. बघ, तुझ्या लेकरांची काय अवस्था झाली आहे. त्या संकासुराने धर्माचा गळा घोटला आहे. वेदांची पाने फाडली आहेत. जर आता तू शस्त्र उचलले नाहीस तर ही सृष्टी स्मशान होईल. जागे हो माते, या अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशाचे रूप घेऊन ये. भक्तांच्या या आर्त हाकेने ब्रह्मांड थरारले. कैलास पर्वतावर आणि वैकुंठात एक अद्भुत हालचाल झाली. देवांच्या प्रार्थनेतून आणि त्यांच्या उरल्यासुरल्या तेजातून एक दिव्य प्रकाशपुंज निर्माण झाला. हा प्रकाश इतका प्रखर होता ती हजारो सूर्य एकाच वेळी उगवल्याचा भास झाला. त्या प्रकाशातून हळूहळू एक आकृती स्पष्ट होऊ लागली. ती साक्षात संक्रांती देवी होती. देवीचे वर्णन. तिचे रूप पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातील असे होते. तिचे शरीर तप्त सोन्यासारखे लकाकत होते. तिने रक्तासारखी लाल भडक वस्त्रे परिधान केली होती, जी सूचित करत होती की आता शत्रूचे रक्त सांडणार आहे. तिच्या अष्टभुजांमध्ये शंख, चक्र, गदा, पाश, तलवार आणि त्रिशूळ ही शस्त्रे सज्ज होती. तिच्या कपाळावर कुंकवाचा मोठा मळवट होता आणि तिसरे नेत्र उघडण्याच्या तयारीत होते. तिच्या कानात कुंडले तळपत होती आणि तिचे वाहन वाऱ्याच्या वेगाने धावण्यासाठी सज्ज होते. देवीने प्रकट होताच एक प्रचंड अट्टहास केला आणि हुंकार भरला. त्या आवाजाने संकासुराच्या राजमहालाचे खांब सुद्धा हादरले. देवीने ललकारले, हे दुष्ट संकासुरा, तुझा काळ आला आहे. बाहेर ये. तुझ्या पापाचा घडा भरला आहे. आता तुला माझ्या हातून कोणीही वाचवू शकणार नाही. संकासुराला वाटले, एक स्त्री मला आव्हान देतीये. त्याच्या अहंकाराला ठेच पोचली. तो आपल्या लाखो राक्षसांच्या फौजेसह बाहेर पडला. रणांगणाचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. एका बाजूला काळेकुट्ट राक्षसी सैन्य जे किड्यामुंग्यांसारखे पसरले होते आणि दुसऱ्या बाजूला एकटी पण कोटी सूर्यांचे तेज असलेली देवी संक्रांती. युद्ध सुरू झाले. हर हर महादेव आणि जय अंबा च्या घोषणेने आकाश दुमदुमले. राक्षसांनी देवीवर बाणांचा पाऊस पाडला, पण देवीने आपल्या एका फुंकरेने ते सर्व बाण उडवून लावले. देवी आपल्या वाहनावर स्वार होऊन राक्षसांच्या सैन्यात घुसली. जसे गवताच्या गंजीला आग लागते आणि ते भस्मसात होते, तसे देवीची तलवार फिरू लागली. सपक सपक तलवारीचे वार होत होते. राक्षसांची मुंडकी चेंडूंसारखी हवेत उडत होती. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या होत्या. संकासुराचे शूर सेनापती एक एक करून मारले गेले. हे पाहून संकासूर स्वतः पुढे आला. त्याने आपली मायावी शक्ती वापरली. कधी तो आगीचा गोळा बनून यायचा, तर कधी वादळ होऊन देवीला घेरण्याचा प्रयत्न करायचा. त्याने आकाशातून मोठमोठ्या शिळा देवीवर फेकल्या, पण देवी तर साक्षात शक्ती होती. तिने आपल्या गदेच्या प्रहाराने त्या शिळांचे पीठ केले. त्यांचे हे द्वंद्व युद्ध प्रदीर्घ काळ चालले. पृथ्वी थरथर कापत होती. समुद्र खळबळला होता. शेवटी संकासुराने आपली सर्वात घातक आणि महाकाय गदा उचलली आणि देवीच्या मस्तकावर प्रहार करण्यासाठी धावला. त्याच क्षणी देवीने आपले रौद्र रूप धारण केले. तिच्या डोळ्यातून
आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. तिने अतिशय वेगाने, विजेच्या चपळाईने संकासुराची गदा हवेतच तोडली. संकासूर निशस्त्र झाला. भीतीची एक लहर त्याच्या अंगातून गेली. त्याला जाणवले की हाच तो मृत्यूक्षण. देवीने वेळ न दवडता आपल्या हातातील तीक्ष्ण तलवार उगारली आणि एकाच घावात खचाक संकासुराचे ते महाकाय मस्तक धडावेगळे केले. त्याच्या रक्ताची धार आकाशाकडे उडाली. त्याचा विशाल देह जमिनीवर कोसळला आणि मोठा आवाज झाला. संकासूर मेला, अधर्म संपला असा जयघोष देवलोकातून सुरू झाला. देवांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. ज्या दिवशी या महाभयानक अंधाराचा अंत झाला तो दिवस म्हणजेच मकर संक्रांत. हा दिवस केवळ सण नाही, तर हा दिवस आहे विजयाचा, शौर्याचा आणि स्त्री शक्तीचा. पण भक्तांनो, कथा इथेच संपत नाही. दुष्टांचा नाश मुळासकट करावा लागतो. संकासुराचा वध झाल्याचे वृत्त वणव्यासारखे पसरले. त्याचा एक परममित्र किंवा काही कथांनुसार त्याचाच एक अंश असलेला किंकरासूर नावाचा दुसरा राक्षस होता. संकासुराचा मृतदेह पाहून किंकरासूर सुडाने पेटून उठला. त्याला वाटले की युद्धानंतर देवी थकली असेल, तिची शक्ती कमी झाली असेल. हीच संधी आहे बदला घेण्याची. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्वजण विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा किंकरासुराने पुन्हा हल्ला केला. पण तो मूर्ख होता. त्याला माहीत नव्हते की शक्ती कधीच थकती नाही. देवीने पुन्हा एकदा शस्त्र हातात घेतले. यावेळेस युद्ध जास्त काळ चालले नाही. देवीने किंकरासुराला पकडले आणि दुसऱ्या दिवशी त्याचाही वध केला. म्हणूनच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत किंवा करी दिन म्हणतात. शास्त्रात सांगितले आहे की हा दिवस शुभ कार्य करण्यासाठी टाळावा, कारण या दिवशी पुन्हा रक्ताचा सडा शिंपडला गेला होता आणि एका नकारात्मक शक्तीचा अंत झाला होता. आता आपण या महागाथेच्या दुसऱ्या पैलकडे वळूया. युद्धाचा धुराळा खाली बसला आहे. आता वेळ आहे नात्यांची माळ गुंफण्याची. संक्रांत म्हणजे फक्त राक्षसांचा वध नाही, तर संक्रांत म्हणजे तुटलेली मने जोडण्याचा उत्सव. तुम्ही कधी विचार केला आहे का, या दिवशी आपण काळे तिळच का वापरतो आणि गुळच का? याचे उत्तर एका सुंदर पौराणिक कथेत दडलेले आहे. या विश्वाला प्रकाश देणारे भगवान सूर्यदेव आणि न्यायाची देवता शनी महाराज हे नात्याने पितापुत्र आहेत. पण नियतीचा खेळ बघा. जेव्हा शनिदेवांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे रूप थोडे उग्र आणि सावळे होते. सूर्याचे तेज आणि शनीची छाया यांचा मेळ बसला नाही. असे म्हणतात की आपल्याच मुलाचे हे रूप पाहून सूर्यदेवाने त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. त्यांनी शनीला आणि त्यांची माता छाया यांना आपल्यापासून दूर केले. त्या लहानग्या शनीच्या मनात वडिलांबद्दल एक अढी निर्माण झाली. माझ्या वडिलांनी माझा तिरस्कार केला, ही सल त्यांच्या मनात कायम राहिली. पिता पुत्र एकमेकांचे वैरी बनले. शनिदेवाने घोर तपश्चर्या करून स्वतःचे स्थान निर्माण केले आणि ते न्यायाधीश बनले. वर्षानुवर्ष हा दुरावा टिकून होता. पण मकर संक्रांतीचा दिवस हा वर्षातील असा एकमेव दिवस ठरला जेव्हा स्वतः सूर्यदेवाला आपल्या पितृप्रेमाची आठवण झाली. त्यांनी आपला अहंकार, आपला बडेजाव आणि आपला क्रोध बाजूला ठेवला. सूर्यदेवाने ठरवले, काहीही झाले तरी तो माझा मुलगा आहे. सूर्यदेव आपल्या सुवर्ण रथात बसले आणि त्यांनी आपली दिशा बदलली. ते स्वतःहून शनीच्या घरी म्हणजेच मकर राशीत प्रवेश करते झाले. जेव्हा पिता स्वतःच्या घरी येतो तेव्हा मुलाचा राग तरी किती काळ टिकणार? शनिदेवांचे हृदय वितळले. त्यांनी वडिलांचे स्वागत केले. या मिलनाचे प्रतीक म्हणून आपण तीळ, जे शनीचे कारक मानले जातात, आणि गूळ, जे सूर्याचे प्रतीक आहेत, एकत्र करतो. जेव्हा आपण कोणाला तिळगुळ देतो तेव्हा आपण फक्त लाडू देत नाही, आपण एक संदेश देतो. मित्रा, जसे सूर्य आणि शनी एकत्र आले तसे आपणही आपल्या मनातील जुने वैर, जुनी भांडणे, गैरसमज विसरून जाऊया. या तिळगुळासारखे आपण एकरूप होऊया, स्नेह वाढवूया. हा सण आपल्याला शिकवतो की अहंकार सोडून पुढे या, नाती आपोआप जुळतील. आणि शेवटी या कथेचा सर्वात पवित्र धागा, महाभारत आणि उत्तरायण. कुरुक्षेत्राचे युद्ध संपले होते. महाबली भीष्म पितामह, ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, ते बाणांच्या शय्येवर पडले होते. त्यांचे संपूर्ण शरीर बाणांनी विद्ध झाले होते. वेदनांचा डोंगर कोसळला होता. पाण्याच्या थेंबासाठी ते तडफडत होते. मृत्यू त्यांच्या दारात उभा होता. यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी सज्ज होते. पण भीष्म पितामहांनी यमराजाला रोखून धरले. ते म्हणाले, नाही, अजून वेळ आली नाही. ते कशाची वाट पाहत होते? ते वाट पाहत होते
आहे मकर संक्रांतीची. का? कारण आपल्या भारतीय संस्कृतीत आणि शास्त्रात काराचे खूप महत्त्व आहे. वर्षाचे 2 भाग असतात, दक्षिणायन आणि उत्तरायण. दक्षिणायन जेव्हा सूर्य दक्षिणेकडे असतो, हा काळ देवांच्या रात्रीचा मानला जातो. या काळात मृत्यू आल्यास आत्म्याला पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावे लागू शकते. पण उत्तरायण जेव्हा सूर्य उत्तरेकडे सरकतो, हा काळ देवांच्या दिवसाचा मानला जातो. या पवित्र काळात जर प्राण सोडले तर आत्म्याला थेट मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. जेव्हा मकर संक्रांतीचा सूर्य उगवला, जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेशला, तेव्हा भीष्म पितामहांनी आपले डोळे मिटले. त्यांनी श्रीकृष्णाचे रूप डोळ्यासमोर आणले आणि शांतपणे आपला नश्वर देह त्यागला. म्हणूनच संक्रांतीचा हा काळ साधकांसाठी, भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. तर माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, कशी वाटली तुम्हाला ही महागाथा? संक्रांत म्हणजे केवळ लाडू खाणे नव्हे, संक्रांत म्हणजे संकासुरासारखा आपल्या मनातील अहंकार मारणे. संक्रांत म्हणजे किंकरासुरासारखा आपल्या मनातील द्वेष आणि मत्सर काढून टाकणे. संक्रांत म्हणजे सूर्यासारखे मोठे मन करून स्वतःहून पुढे जाऊन तुटलेली नाती जोडणे. आणि संक्रांत म्हणजे भीष्म पितामहांसारखी अढळ श्रद्धा आणि संयम ठेवणे. आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपल्याला या कथेची खूप गरज आहे. आपल्या घरात, आपल्या समाजात जी नकारात्मकता पसरली आहे ती या संक्रांतीच्या अग्नीत जाळून टाका. ज्यांच्याशी बोलणे बंद आहे त्यांना आज पहिला फोन करा. ज्यांचा राग आहे त्यांना माफ करा. मी तुमच्या या लाडक्या चॅनलचा निवेदक ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की मकर संक्रांतीचा हा सूर्य तुमच्या आयुष्यात आरोग्याचे, संपत्तीचे आणि यशाचे किरण घेऊन येवो. तुमच्या घरातील इडापिडा टळो आणि सुख समृद्धीचा वर्षाव होवो. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून आणि आपल्या संपूर्ण टीमकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. जाताना एकच विनंती, जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर ती स्वतःपुरती ठेवू नका. कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव किंवा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला लिहायला अजिबात लाजू नका. आणि हो, हे ज्ञान, ही पवित्र कथा आपल्या मित्र परिवाराला शेअर करा, कारण चांगले विचार पसरवणे हे सुद्धा एक पुण्यच आहे. भेटूया लवकरच एका नवीन आणि अद्भुत विषयासोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि मुख्य म्हणजे गोड बोलत रहा. तुम्हाला माझे हे प्रामाणिक प्रयत्न मनापासून आवडले असतील आणि ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि लाईक माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, तर ती माझ्या कष्टाची पावती आहे. तुमची साथ अशीच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या, आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील, या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा. चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही.